देशातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा। कारण आर्थिक गुन्हे शाखा अर्थात ईडीने त्यांना गुरुग्राममधील संशयास्पद जमीन व्यवहार प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले। यानंतर वाड्रा ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीला सामोरे गेले। हे प्रकरण केवळ एका जमीन करारापुरते मर्यादित नाही, तर त्यामागे असलेले राजकीय संदर्भ, वाड्रांचे बिझनेस कनेक्शन आणि त्यांच्या लक्झरियस जीवनशैलीचा तपशील सध्या चर्चेचा विषय बनला आहे। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। गुरुग्राम मधील काही महत्त्वाच्या जमिनींबाबत 2008च्या सुमारास एक करार झाला होता। या व्यवहारात सरकारी परवानग्यांचे उल्लंघन, चुकीच्या माहितीचा वापर आणि आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। हेच प्रकरण आता ईडी तपासत आहे आणि या व्यवहारात वाड्रांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांची चौकशी सुरू झाली आहे। ही चौकशी केवळ वाड्रांच्या वैयक्तिक मालमत्तेपुरती मर्यादित नसून त्यांच्या कंपन्या, त्यांचे सहकारी आणि त्यांचे मोठे बिझनेस डील्स यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे। रॉबर्ट वाड्रा यांचं कुटुंब मूळचं पाकिस्तानमधील सियालकोट येथील, भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या आजोबांनी मुरादाबादमध्ये स्थायिक होऊन पितळी भांड्यांचा व्यवसाय सुरू केला। हा पारंपरिक व्यवसाय पुढे रॉबर्ट वाड्राचे वडील चालवत होते। वाड्रांची आई मॉरिन दिल्लीतील एका प्ले स्कूलमध्ये शिक्षिका होत्या। रॉबर्ट वाड्राची पार्श्वभूमी अतिशय सामान्य होती, पण त्यांनी त्यावर मात करत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले। 1997 मध्ये वाड्रांनी आर्टेक्स नावाचा हस्तकला व्यवसाय सुरू केला आणि त्यातून व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले। नंतर त्यांनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी, स्कायलाइट रिअल्टी, नॉर्थ इंडिया IT पार्क्स, रिअल अर्थ इस्टेट्स आणि ब्लू ब्रिज ट्रेडिंग अशा विविध कंपन्या स्थापन केल्या। 2007 ते 2008 दरम्यान या कंपन्यांची नोंद झाली। त्यांचे पेड अप भांडवल 5 लाख ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान होते। वाड्रांनी आपली व्यावसायिक ओळख प्रस्थापित करण्यासाठी विविध क्षेत्रात पाय रोवले। हॉस्टेलिंग, रिअल इस्टेट, चार्टर विमान सेवा यामध्येही त्यांनी गुंतवणूक केली। DLF या देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीसोबतची भागीदारी ही त्यांची सर्वात मोठी व्यावसायिक उडी मानली जाते। 2012 मध्ये आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या मते वाड्रांनी DLF कंपनीकडून अतिशय अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केली आणि 65 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज घेतले। हा व्यवहार केवळ व्यावसायिक नव्हता, तर राजकीय फायदा मिळवण्यासाठी करण्यात आला होता, असा दावा केला जात आहे। या आरोपानंतर वाड्रांनी कोणताही अधिकृत खुलासा न करता केजरीवाल यांना बनाना रिपब्लिकचा मँगो मॅन असे म्हणत मुद्दा टाळला। त्याचवेळी DLFनेही या व्यवहारात कोणताही विशेष फायदा दिल्याचं नाकारलं। रॉबर्ट वाड्रा यांना लक्झरी जीवनशैलीचा विशेष मोह आहे। पेज 3 मासिकानुसार वाड्रा अनेकदा दिल्लीतील हार्ड एंड नाईट्स क्लबमध्ये दिसून येतात। त्यांना स्पोर्ट्स बाईकची आवड असून त्यांच्याकडे अनेक हाय एंड बाईक्स आहेत। F1 रेस असो किंवा हैदराबादमधील एअर शो, वाड्रा सर्वत्र हजेरी लावतात। त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ते कायम चर्चिले जातात। त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीसाठी ब्रँडेड ओळख निर्माण केली आहे। वाड्रांचे वैयक्तिक जीवन काहीसे वादग्रस्त राहिले। त्यांच्या वडिलांशी संबंध तणावपूर्ण होते। प्रियंका गांधी यांच्या सोबतच्या विवाहासाठी त्यांचे वडील राजी नव्हते असे बोलले जाते। 2009 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृतदेह दिल्लीतील एका मोटेलमध्ये आढळले। त्यांचा मोठा भाऊ रिचर्डने 2003 मध्ये आत्महत्या केली, तर बहीण मिशेलचा 2001 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला। या सगळ्यांनी वाड्रांच्या व्यक्तिगत जीवनावर खोल परिणाम झाला। 2024 मध्ये वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात रॉबर्ट वाड्रांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला। त्यांच्या नावावर एकूण 65.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे। यामध्ये 37.9 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 27.64 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। पण या संपत्ती मागे 34 कोटी रुपयांचं कर्जही आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे। त्यांच्याकडे 2.18 लाख रुपये रोख आणि सुमारे 50 लाख रुपये विविध बँकांमध्ये जमा आहेत। तसेच काही उच्च किमतीच्या मालमत्ता, व्यावसायिक गुंतवणुका आणि स्टॉक्समध्येही त्यांनी पैसा गुंतवलाय। सध्या ईडी वाड्रांच्या कंपन्यांचे बँक व्यवहार, जमीन खरेदीचा निधी तसेच त्यांचा राजकीय संपर्क याचं बारकाईने विश्लेषण करत आहे। ही चौकशी राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यात उच्च पातळीवरील निर्णय, दबाव आणि संभाव्य राजकीय कलाटणी अपेक्षित आहे। रॉबर्ट वाड्रांचा जीवन प्रवास हा सामान्य घरातून उठून देशातील एक शक्तिशाली राजकीय कुटुंबाशी जोडला गेलाय। लक्झरी जगणारा आणि आज चौकशीच्या कक्षेत असलेला असा आहे। त्यांनी यश कमावलं, पण त्यांच्यावर वादविवाद आणि आरोपांची सावली सतत राहिली आहे। आज जेव्हा ईडी त्यांच्यावर चौकशी करत आहे तेव्हा प्रश्न उपस्थित होतो, वाड्रांचे हे यश योग्य मार्गाने मिळाले की सत्तेच्या आधारावर?
ही चौकशी त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेवर आणि गांधी घराण्याच्या छायाचित्रावर कोणता प्रभाव टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।